श्वेताच्या हातात बॅग बघून तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, "सुनबाई, कुठे निघाली आहेस? आजकाल तू खूपच बाहेर फिरायला लागली आहेस." श्वेता रागात सासूकडे बघत म्हणाली, "मी माझ्या माहेरी निघाले आहे. जोपर्यंत तुमच्या धाकट्या चिरंजीवाचे लग्न होत नाही, तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही." तिची सासू सुमनताई रागात म्हणाल्या, "श्वेता, तू हे काय बोलत आहेस? माझ्या धाकट्या मुलाचा तुला काय त्रास होत आहे? गपगुमान तुझ्या खोलीत जा." श्वेता रागात मोठ्या आवाजात म्हणाली, "त्रास? त्रास नाही तर तुमच्या धाकट्या मुलाने सासूरवास लावला आहे मला. मला नणंद नाही, पण नंदेसारखे तुमचे कान भरत असतो. नंदेची कमी पूर्ण करण्यात काहीच कसर सोडली नाही. त्यात सासरे नाहीत, तर सासरे बनण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आता मी त्यांची अजून नखरे उचलणार नाही. तुम्ही तर त्यांना घरातला लाडका राजकुमार बनवून ठेवला आहे ना? मग तुमचं तुम्ही बघून घ्या. मी माहेरी निघाले आहे." सुनेच्या तोंडातून हे ऐकून तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहिली. सकाळी सकाळी श्वेता खोली आवरत तिच्या नवऱ्याशी बोलत होती, जो अर्धवट झोपेत होता. श्वेता म्हणाली, "अहो विकास, मी आता घरात बिनकामाची बसून माझे शिक्षण वाया घालवू शकत नाही. मी एवढं शिक्षण घरात बसण्यासाठी घेतलं नाही. आणि तुम्ही पण बोलला होता की लग्नानंतर नोकरी करण्यापासून तुला कोणी थांबवणार नाही. मी खूप जागेवर इंटरव्ह्यू दिला आहे. थोड्या दिवसातच त्यांच्याकडून उत्तर येईल." बायकोचं बोलणं ऐकून विकास झोपेतून दचकून जागा झाला आणि नाराज होत म्हणाला, "श्वेता, तू सकाळी सकाळी हे काय चालू केलं आहेस? कमीत कमी माणसाला झोपेतून नीट उठून तरी दे." पण त्याच्या रागाचा श्वेतावर काही फरक पडला नाही. श्वेता म्हणाली, "मी तर तुम्हाला मागच्या 6 महिन्यांपासून जागवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही काही मनावर घेतच नाही. माझं शिक्षण वाया जात आहे, पण आता अजून नाही." विकास रागात उठून बाथरूममध्ये निघून गेला आणि श्वेता कामावरून किचनमध्ये गेली. श्वेता किचनमध्ये चहा नाश्ता बनवत होती. तेवढ्यात तिचा दीर गणेश तिथे आला आणि म्हणाला, "वहिनी, तुला किती वेळा सांगितलं की किचनमध्ये काम करताना अजिबात आवाज यायला नाही पाहिजे. आणि एवढ्या लवकर लवकर काम करायची काय गरज आहे? कुठे पळून निघाले आहेस का?" दीराचं बोलणं ऐकून श्वेता रागाने लाल झाली आणि म्हणाली, "भाऊजी, मी तुमची थोरली बहिणी आहे आणि तुम्ही काही माझे सासरे नाही आहात. त्यामुळे माझ्याशी बोलताना विचार करून आणि इज्जतीने बोलत जा." गणेश रागात बडबडत म्हणाला, "खरं बोललो तर तुला आठवतं का की तू माझी बहिणी आहेस? अगं, मोठे असण्याचे गुण तरी तुझ्या अंगात असायला हवेत ना." असं म्हणत तो बाहेर जाऊन आईच्या बाजूला बसला. बाहेरून सासूच्या कानात कुजबूज करत असलेला आवाज ऐकून श्वेता स्वतःशीच बडबडत म्हणाली, "यांनी आज परत बायकांसारखे आईचे कान भरायला सुरुवात केली. पण यांना तर मी अद्दल घडवून राहणार." श्वेता पटापट नाश्ता बनवायला लागली. नाश्ता झाल्यानंतर टेबलवर ठेवून सगळ्यांना आवाज दिला. सगळे चहा नाश्ता करायला बसले. नाश्ता करत असताना श्वेता म्हणाली, "आई, मी दुपारचं जेवण बनवून ठेवलं आहे. आज माझा इंटरव्ह्यू आहे. त्यांचा आज मला ईमेल आला आहे. मला लवकर पोहोचायचं आहे. त्यामुळे मी आवरायला जात आहे." हे ऐकून तिची सासू आश्चर्याने तिच्याकडे बघत बसली आणि त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाकडे गणेशकडे बघितलं. विकास तर शांतपणे खाली मान घालून नाश्ता करत होता. सुमनताईंनी गणेशला डोळ्यांनी इशारा केला. तसा गणेश म्हणाला, "वहिनी, याबद्दल तुला घरात अगोदर विचारायला हवं होतं. तू या घरची थोरली सून आहेस आणि घरची जबाबदारी तुझ्यावर आहे. दादा चांगलं कमवत आहे ना, मग तुला बाहेर जाऊन नोकरी करायची काय गरज आहे?" श्वेताने रागात गणेशकडे बघितलं आणि म्हणाली, "मला माहीत होतं घरात कुणी बोललं नाही तरी तुम्ही नक्की बोलणार. पण जर तुम्हाला माहीत आहे की मी तुमची बहीण आहे, मग थोडं शांत बसत जा. तुम्ही तर प्रत्येक वेळी नोकरीची तयारी करत राहणार आणि घरात बसून भावाच्या कमाईवर आयतं जगत राहणार. मग अशा वेळेस तुमच्या भावाची साथ मलाच द्यायला पाहिजे आहे ना?" श्वेताचे हे उत्तर सगळ्यांच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. अशा उत्तराची अपेक्षा तिच्या सासूने स्वप्नात पण केली नव्हती. कारण लग्नाच्या या 7 महिन्यात ती एकही शब्द उलट बोलली नव्हती. तिची सासू रागात मोठ्या आवाजात म्हणाली, "खबरदार श्वेता, जर तू गणेशसोबत अशा भाषेत बोललीस तर." श्वेता रागात म्हणाली, "हे काय माझे सासरे आहेत का की मी त्यांना काही बोलू शकत नाही? लहान आहेत
तर तसं राहा म्हणावं. एवढं ऐकताच विकास उठला आणि त्याने बायकोच्या कानाखाली वाजवली. श्वेता बघतच राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तेवढ्यात गणेश म्हणाला, वहिनी, तू कंट्रोलमध्ये राहायला हवं होतंस. घरची सून अशी बोलायला लागली तर कोण सहन करणार आहे? आत्ता तुझ्या लग्नाला 7 महिने झाले आहेत आणि तू नोकरी करायच्या गोष्टी करत आहेस. लगेच तिची सासू म्हणाली, गणेश बरोबर बोलत आहे. श्वेता, तू नोकरी करणार नाहीस. श्वेता सगळ्यांकडे रागात बघत होती. विकास म्हणाला, श्वेता, तू आत्ता खोलीत जा. मी संध्याकाळी घरी आल्यावर तुझ्याशी बोलतो. श्वेता रडत खोलीत गेली आणि दार आतून बंद करून घेतलं. विकास तिची काळजी न करता ऑफिसला निघून गेला. श्वेता खोलीत रडत राहिली. श्वेताच्या लग्नाला 7 महिने झाले होते. तिचं विकाससोबत लव्ह मॅरेज झालं होतं. श्वेता आणि विकास एकाच ऑफिसमध्ये नोकरी करत होते. तिथेच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली आणि नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. श्वेताच्या घरातले सुद्धा यासाठी लगेच तयार झाली होती. पण सुमनताईंना निर्णय घ्यायला खूप वेळ लागला. विकास लग्नाच्या अगोदर श्वेताला म्हणाला होता की लग्नानंतर तू नोकरी करू शकतेस, पण लग्न झाल्या झाल्या थोडे दिवस घरात राहा, आईचं मन जिंकून घे आणि मग नंतर नोकरी करायला सुरुवात कर, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. पण श्वेताला समजलं होतं की या लोकांची मनं दगडाची आहेत. त्यावर कुठल्या भावनांचा परिणाम होत नाही. श्वेताने लग्नानंतर लगेच घराची जबाबदारी सांभाळली होती. पण तिचा धीर तिला प्रत्येक गोष्टीवर टोकत असायचा आणि मोकळ्या विचारांच्या श्वेताला हे अजिबात आवडत नव्हतं. पण ती शांत बसून सगळं सहन करत होती. एक दिवस श्वेता आंघोळ करून आवरून खोलीतून बाहेर आली तर तिचा धीर गणेश म्हणाला, वहिनी, नटून थटून कुठे निघाले आहेस? आज काही स्पेशल आहे का? दादाला तर तुझ्या जाळ्यात अडकवलं, आता अजून दुसऱ्या कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेस का? धीराचे एवढे घाण बोलणे ऐकून तिला खूप राग आला. पण तिनं स्वतःला सावरलं आणि म्हणाली, तुमच्या दादासोबत मंदिरात निघाले आहे. आमच्या लग्नाला महिना झाला. घरी येताना केक घेऊन येतो. तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका. हे ऐकून तिची सासू टोमणा मारत म्हणाली, आजकालच्या पोरींचे खूप नखरे झाले आहेत. लग्नाला महिना झाला की केक कापायचा. सासूचं बोलणं ऐकून श्वेताला खूप वाईट वाटलं. ती तशीच खोलीत आली आणि नवऱ्याला म्हणाली, अहो, तुमच्या घरातले लोक जुन्या विचारांचे आहेत का? तुमच्या आईला आपण दोघं एकत्र मंदिरात जाणं पण आवडत नाही. विकास म्हणाला, श्वेता, तू तिकडे लक्ष देऊ नकोस. आत्ता तू या घरात नवीन नवीन लग्न करून आले आहेस आणि त्यात आपलं लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे तुला स्वीकार करायला त्यांना वेळ लागणार. हे ऐकून श्वेताला राग आला. ती म्हणाली, विकास, तुम्ही हे काय बोलत आहात? मी काय तुमचा हात धरून पळून जबरदस्ती तुमच्यासोबत आले आहे का? की हे लोक मला स्वीकार करू शकत नाहीत? अहो, मी सगळ्या समाजासमोर विधिवत लग्न करून मानाने या घरात आले आहे. विकास तिला समजून सांगत म्हणाला, श्वेता, आता तुझा मूड खराब करू नकोस. चल, आपण मंदिरात जाऊ. श्वेता खोलीतून विकासचा हात पकडून बाहेर आली. तिने हात पकडलेला बघून तिचा धीर म्हणाला, वहिनी, दादा कुठे पळून जाणार आहे का की तू त्याला हात पकडून घेऊन निघाली आहेस? तिची सासू पण लगेच म्हणाली, श्वेता, गणेशकडे असे रागात बघायची गरज नाही. तू अशीच वागत राहिलीस तर त्याचा तुझ्या धीरावर काय परिणाम होईल? श्वेता म्हणाली, आई, भाऊजी काही लहान मूल नाहीत. तुम्हाला त्यांचं पण लग्न करून द्यायला पाहिजे. त्यांना विचारा त्यांना कोण आवडतं का? हे कोण? गणेश म्हणाला, वहिनी, मी दादासारखा नाही की माझी मीच मुलगी पसंत करेन. माझी बायको तर आईच्या पसंतीची या घरात येईल. श्वेता बडबडत म्हणाली, तुमच्यासारख्या आळशी मुलाला बिनकामाच्याला कुठली मुलगी भाव देणार आहे? असं म्हणत तिरक्या डोळ्यांनी तिने गणेशकडे बघितलं. गणेशने पण तिचं बोलणं ऐकलं होतं. श्वेता मंदिरात गेली आणि इकडे गणेश आईचे कान भरत म्हणाला, बघितलं का आई, वहिनीला किती तोंड आलं आहे. आत्ता कुठे लग्नाला महिना झाला आहे. आता पुढे पुढे बघ ती अजून काय काय करत आहेत. तू आत्ताच तिच्यावर आळा घातला नाहीस तर नंतर ती तुझ्या डोक्यावर बसून मेरे वाटायला लागेल.
त्याची आई म्हणाली, गणेश तू काळजी करू नकोस. बघ मी तिचे पंख कसे कापते ते. तू फक्त मी सांगेन तसं करत जा. आईने सांगितल्याप्रमाणे श्वेता किचनमध्ये काम करायला लागली की गणेश तिला प्रत्येक गोष्टीत टोकत असायचा. म्हणायचा, वहिनी डोक्यावर पदर घेत जा. तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का? श्वेताला या छोट्या छोट्या गोष्टींवरून दिरासोबत वाद घालायला आवडायचा नाही. त्यामुळे ती सहन करत असायची. पण एक दिवस ती रागात उलट उत्तर देत म्हणाली, भाऊजी मी पण बघते की तुमची बायको आल्यावर ती डोक्यावर पदर घेऊन दिवसभर घरात राहते का? उन्हाळा वाढला आहे. जरा तुम्ही इथे गॅस पुढे उभे राहून बघा कसं वाटतं ते. एवढी छोटीशी गोष्ट लगेच गणेशने आईला जाऊन सांगितली आणि तिची सासू सुनेवर भडकली. श्वेताने घरात घालण्यासाठी ड्रेस घेतले होते. तो घातलेला बघून तिचा दीर लगेच म्हणाला, वहिनी ड्रेस कशाला घातला आहेस? लग्नानंतर मुलगी साडी नेसायची असते, तरच ती घराची सून वाटते. हे ऐकून श्वेताच्या मनात आग लागली. ती रागात म्हणाली, भाऊजी तुम्हाला दुसरं काही काम नसतं का की दिवसभर माझ्यावरच लक्ष ठेवून बसलेला असता? मला ड्रेस घालायला आवडतो. मला तुम्हाला विचारण्याची गरज नाही. आणि कुठे लिहिलं आहे का की मुलींनी लग्नानंतर साडीच नेसायला पाहिजे? गणेश लगेच तिला सीतेचे, लक्ष्मी मातेचे उदाहरण द्यायला लागला. हे ऐकून श्वेता म्हणाली, कसं आहे भाऊजी, जे लोक घरात बिनकामाचे बसलेले असतात त्यांच्याच डोक्यात असले विचार येतात, कामाच्या लोकांच्या नाही. आणि प्लीज मला देवी बनवण्याचा प्रयत्न करू नका. माणूस समजलात तेच खूप आहे. श्वेताचं बोलणं गणेशच्या मनाला चांगलंच लागलं. श्वेता विकासला म्हणाली, तुमचा भाऊ जरा जास्तच बोलायला लागला आहे. त्याला घरात कोणी काही बोलत का नाही? विकास म्हणाला, ठीक आहे, तो आईच्या लाडाने असा झाला आहे. त्याचं लग्न झालं की त्याला कळेल. तू त्याच्या नादी लागू नकोस. श्वेता रागात म्हणाली, एकदा तुम्ही त्यांना ओरडलात तर ते परत माझ्या नादी लागणार नाहीत. विकास म्हणाला, मी त्याला समजावून सांगतो. तू शांत राहा. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस श्वेता नवऱ्यासोबत बाहेर गेली होती. घरी आल्यावर केसाची हेअरस्टाईल बघून तिची सासू म्हणाली, श्वेता तू पार्लरमध्ये गेली होतीस का? श्वेता म्हणाली, हो आई, मी केस कापले आहेत. छान दिसत आहेत ना? खूप दिवस झालं मला जायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता म्हणून आज गेले. श्वेताचं बोलणं ऐकून तिचा दीर म्हणाला, वहिनी सुनांना केस कापणं शोभत नाही. आम्ही तर आमच्या आईला कधीच केस कापताना बघितलं नाही. श्वेताला खूप राग आला आणि ती म्हणाली, भाऊजी तुम्ही आजच्या जमान्याची तुलना तुमच्या आईच्या जमान्याशी का करत आहात? मला असंच राहायला आवडतं. तुम्हाला कोणी विचारलं नाही. गणेश लगेच विकासला म्हणाला, दादा तू वहिनीला काही बोलत का नाहीस? आजकाल ती खूप मनमानी करायला लागली आहे. ती विसरून गेली आहे की हे माहेर नाही सासर आहे. विकास रागात भावाला म्हणाला, तुला तुझ्या वहिनीला काही बोलायची गरज नाही. मी बघत आहे, आजकाल तू तिला खूप बोलायला लागला आहेस. त्याची आई मध्येच म्हणाली, अरे विकास तो बरोबर तेच बोलत आहे. काय चुकीचं बोलत आहे? तुझ्या बायकोला येऊन काहीच महिने झाले आहेत आणि ती पार्लरमध्ये जाऊन आली. आपल्या इथे पार्लरमध्ये जायची परंपरा नाही. हे ऐकून श्वेता म्हणाली, मग आई दिराचे त्याच्या वहिनीला फालतू बोलणे तुमच्या इथे चालते का? तिची सासू रागात म्हणाली, हे बघ श्वेता, जास्त तोंड चालवू नकोस. तुझ्या आईने तुला काही शिकवलं आहे का नाही? श्वेता उत्तर देत म्हणाली, माझ्या आईने मला खूप काही शिकवलं आहे, म्हणून तर मी शांत बसते. नाहीतर माझ्या आईने हे पण शिकवलं आहे की जर कुणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करू नकोस. उलट एका फटक्याच्या बदल्यात 10 फटके मारत जा, म्हणजे तो परत मारायची हिंमत करणार नाही. असं म्हणत श्वेता खोलीत निघून गेली. श्वेतासोबत हे रोजच व्हायचं. एक दिवस रात्रीच्या जेवणाच्या नंतर श्वेता म्हणाली, आज मला खूप कंटाळा आला आहे. भांडी मी उद्या सकाळी उठल्यावर घासते. गणेश लगेच म्हणाला, वहिनी रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवायची नसतात. घरातली सुख शांती निघून जाते. लक्ष्मी नाराज होते. हे ऐकून श्वेता म्हणाली,
माझी सुख शांती तर तुम्ही हिसकावून घेतली आहे. बघावं तेव्हा माझ्यावर नजर ठेवून बसलेला असता. प्रत्येक गोष्टीत ज्ञान पाजळत असता. एवढीच जर घराच्या सुखशांतीची काळजी आहे ना, तर स्वतः जाऊन भांडी घासा. तिची सासू मुलाच्या सुरात सूर द्यायला लागली. शेवटी मनात नसताना पण श्वेताला भांडी घासायला लागली. तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, श्वेता, आळशीपणाच्या नादात माझ्या खोलीत दूध आणून ठेवायचं विसरू नकोस. श्वेता रागात बडबडत म्हणाली, देवा, माझ्या सासूचं तू काही करत का नाहीस? त्यांचा मुलगा पण आईला दूध देऊ शकतो. दिवसभर घरात बसून काय काम करतो? भांडी घासून श्वेता दूध द्यायला सासूच्या खोलीकडे निघाली. खोलीच्या बाहेर तिच्या कानावर सासूचा आवाज पडला. तिची सासू मुलाला बोलत होती, गणेश, तू बरोबर बोलत आहेस. जी गोष्ट मी बोलू शकत नाही ती तू बोलत असतोस. नाहीतर या घराचं काय झालं असतं माहीत नाही. विकासला या पोरीशी का लग्न करायचं होतं? हिच्यात असं काय आहे की विकासला ती पसंत पडली? गणेश आईला म्हणाला, आई, मी माझ्या बायकोला असली कामं अजिबात करू देणार नाही. बघितलं नाहीस का कशी केस कापून आली आहे आणि घरात डोक्यावर पदर न घेता फिरत असते. त्या दिवशी बाजूचे काका म्हणाले, गणेश, तुझी बहिणी खूप शिकलेली दिसते. तुला माहीत आहे त्यावेळी मला किती वाईट वाटलं ते. अगं, ती बाहेर अशीच वागत असणार, म्हणून तर बाहेरचे लोक तिच्याबद्दल असं बोलत असतात. हे ऐकून श्वेता दंग झाली. ती मनात म्हणाली, बस आता खूप झालं, खूप सहन केलं. एवढी शिकलेली असून मी घरातली सगळी कामं करते आणि त्यांचे टोमणे पण ऐकून घेत आहे. हे लोक माझ्या पायात बेड्या घालत आहेत. श्वेताला आलेली बघून दोघं मायलेकरं शांत झाली. काही दिवसांनी श्वेता सगळ्यांच्या समोर विकाससोबत नोकरीबद्दल बोलली आणि तेच झालं ज्याचा तिने विचार केला होता. गणेश तिच्यावर तुटून पडला. सगळे तिच्यावर ओरडत होते, जणू ती या घरातली गुलाम आहे. फोनची रिंग ऐकून श्वेता तिच्या भूतकाळातून बाहेर आली. तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा नेहाचा फोन होता. फोन उचलला तशी नेहा म्हणाली, अरे यार, तू आज ऑफिसला आलीच नाहीस. मी इथे तुझ्याबद्दल सांगून ठेवलं होतं. अशी संधी परत मिळणार नाही. श्वेता शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. मग नंतर ती म्हणाली, नेहा, तू काळजी करू नकोस. मी उद्या नक्की येईन. तू आज सांभाळून घे. नेहा म्हणाली, ठीक आहे, पण उद्या तू नक्की ये. श्वेता आता विकासची घरी येण्याची वाट बघत बसली होती. ती संध्याकाळचा चहा बनवायला खोलीतून बाहेर आली तशी तिची सासू म्हणाली, बघितलं का गणेश, महाराणी किती आकडू आहे. सकाळपासून खोलीत बसली आहे. तिला आपल्या जेवणाची काही काळजीच नाही. गणेश पण म्हणाला, आई, माहीत नाही दादा हिला कसं सहन करतो. त्याच्या जागेवर मी असतो तर हिला कधीच बाहेर फेकून दिली असती. त्याचं बोलणं ऐकून श्वेताला खूप जास्त राग येत होता. जसा विकास ऑफिसवरून घरी आला आणि बसला तशी श्वेता बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली. तिला बॅग घेऊन आलेली बघून तिची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली, कुठे निघाली आहेस सोनबाई? आजकाल तू खूपच बाहेर फिरायला लागली आहेस. श्वेता रागात डोळे मोठे करून सासूकडे बघून म्हणाली, आई, जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या लेकाचं लग्न करत नाही तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. मी माझ्या माहेरी निघाले आहे. तिची सासू म्हणाली, तू हे काय बोलत आहेस? माझ्या मुलाने तुला काय त्रास होतो आहे? गपगुमान तुझ्या खोलीत जा. श्वेता मोठ्या आवाजात म्हणाली, आई, त्रास नाही तर तुमच्या मुलाने मला सासूरवास लावला आहे. ननंद नाही, पण नंदेसारखे तुमचे कान भरून तिची कमी पूर्ण करत असतो. सासरे नाहीत तर सासरे होण्याचा प्रयत्न करत असतो. मी आता त्याचे अजून नखरे उचलणार नाही. तुमच्या लाडक्या राजकुमारची काळजी तुमची तुम्ही घ्या. मी माहेरी जात आहे. उद्या मला इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे. इथे राहिले तर तुम्ही मला जाऊ देणार नाही. सुनेचं उत्तर ऐकून सगळे तिच्याकडे बघायला लागले. विकास पण हैराण होऊन तिच्याकडे बघत बसला. तेवढ्यात गणेश त्याच्या भावाला म्हणाला, दादा, मला कळतच नाही तू हिला सहन कसा करतोस. माझी बायको अशी वागली असती तर मी तर तिला घटस्फोट दिला असता. शेवटी ती बायको काय कामाची जी नवऱ्याचं घरातल्यांचं बोलणं ऐकत नाही आणि ही तर किती उलट उत्तर देत असते.
असं पण हिच्यात काय आहे की ती तुला एवढी पसंत पडली? हे ऐकून श्वेताला खूप राग आला. ती पुढे आली आणि 2 कानाखाली त्याच्या वाजवल्या. गालावर हात ठेवून गणेश तिच्याकडे बघतच बसला. विकास म्हणाला, गणेश तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल अशी बोलायची? तिने तुझ्यासोबत बरोबर केलं. श्वेताच्या डोळ्यातला राग बघून गणेशने तोंडाला कुलूप लावलं. श्वेता मोठ्या आवाजात म्हणाली, सीतामातेबद्दल बोलत असता तुम्ही? लक्ष्मणाला विसरून गेला आहात का, जो वहिनीला आईच्या जागेवर मानतो? माझ्याकडून संस्काराची आशा करता. अहो, तुमच्या आईने तुम्हाला कुठले संस्कार दिले आहेत? आई, जी गोष्ट तुम्ही मला बोलू शकत नाही ती यांना बोलायला सांगता. तुम्ही तर यांना बाई बनवून ठेवलं आहे. मी रात्री तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तिचं बोलणं ऐकून सुमनताई इकडे तिकडे बघायला लागल्या आणि विकास हैराण होऊन बघत बसला. श्वेता बॅग घेऊन जायला लागली तसा विकास म्हणाला, अरे श्वेता, रागात कुठे निघाली आहेस? उद्या तुझा इंटरव्ह्यू द्यायला जा. तुला घरातलं कोणीही अडवणार नाही. श्वेता रागात नवऱ्याकडे बघत म्हणाली, अहो, तुमचा हा भाऊ एकटाच खूप आहे. या अगोदर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोलला नाही, माझी साथ दिली नाही. आता मला इथे राहून माझा मूड खराब करून घ्यायचा नाही. तुमच्या भावाला सांगा एखादी नोकरी शोधायला आणि स्वतःला सुधारायला. घरात मोकळं बसून बायकासारखी लावालावी करू नको म्हणावं. जोपर्यंत हे नोकरी करत नाहीत तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. असं म्हणत श्वेता माहेरी निघून गेली. विकास गणेशवर ओरडायला लागला. म्हणाला, काय गरज होती तुला तुझ्या बहिणीला बोलायची? धाकटा धीर तर भावासारखा असतो, पण तू तर सासरा बनवून फिरत होतास. आज तुझ्यामुळे माझा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. आता तुझी बहिणी घरी तेव्हाच परत येईल जेव्हा तू नोकरी करायला सुरुवात करशील. विकास त्याच्या आईला म्हणाला, आई, जर याने नोकरी शोधली नाही तर मी हे घर सोडून बाहेर राहायला जाईन. विकासचे बोलणे ऐकून आता तर त्या दोघा मायालेकरांकडे बोलायला शब्दच नव्हते. सुमनताई गणेशला म्हणाल्या, आता तू नोकरी शोध आणि तुझा संसार सुरू कर. याच्या तोंडाला लागायची काय गरज आहे? विकासने त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि त्यानंतर रागात तो घर सोडून बाहेर भाड्याने राहायला गेला. आता त्याला समजलं होतं की हे लोक त्याच्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्याने श्वेतासोबत नवीन संसार सुरू केला आणि ते दोघं सुखात आनंदात एकत्र प्रेमाने राहायला लागले.